विनाअनुदानित तुकडीत प्रवेश देण्याच्या नावाखाली महाविद्यालयाकडून सुरू असलेली लूटमार थांबवण्याची मागणी संभाजी आरमार संघटनेनं केली आहे। या संदर्भात संभाजी आरमार संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। इयत्ता 10वी 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न गंभीर बनलेला आहे। सर्वच महाविद्यालयांनी अनुदानित तुकड्यांमधील प्रवेश क्षमता पूर्णपणे भरल्याचा कांगावा करून विनाअनुदानित तुकड्यांमध्ये प्रवेश घेण्याची सक्ती सुरू केली आहे। विनाअनुदानित तुकड्यांकरता मनमानी पद्धतीने फीची आकारणी केली जाते। विद्यार्थ्यांची होणारी लूटमार थांबवण्याची मागणी संभाजी आरमारचे संस्थापक श्रीकांत डांगे यांनी केली। ग्रँट मधून प्रवेश पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत, ग्रँटच्या जागा शिल्लक आहेत। असं असतानाही काही कॉलेजेस नॉन ग्रँट मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचा आग्रह धरतात। नॉन ग्रँट मध्ये हजारोच्या रकमेमध्ये फी आकारली जाते आणि नॉन ग्रँट करता असणारे वेगळ्या वर्ग खोल्या, स्वतंत्र शिक्षकाची व्यवस्था किंवा भौतिक सुविधा अशा कोणत्याही व्यवस्था नसताना ग्रँट आणि नॉन ग्रँटचे विद्यार्थी एकाच वर्गामध्ये बसून त्यांना शिक्षण दिलं जातं। मात्र ग्रँट मधून ऍडमिशन न देता नॉन ग्रँट मध्ये दिल्यामुळे विद्यार्थ्यांना हजारो रुपयांचा भूर्दंड सोसावा लागत आहे। त्यामुळे संभाजी आरमारच्या वतीनं आम्ही जिल्हाधिकारी राजेंद्रजी भोसले साहेब यांच्याकडे निदर्शनास हा प्रकार आणून दिलेला आहे आणि नॉन ग्रँटच्या नावाखाली जी दुकानदारी महाविद्यालयाने सुरू केलेली आहे ती लवकरात लवकर थांबवावी आणि गरीब होणाऱ्या विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक लूटमार थांबवावी। याप्रसंगी शिवाजी वाघमोडे, गजानन जमदाडे, संजय पारवे, संजय सरबदे, शशिकांत शिंदे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते।